धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाबाबत अनिल गोटेंचा आरोप खरा ठरला। खोली क्रमांक 102 मध्ये सापडली 1,84,00,000ची रोकड। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सासरे राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी। पोलीस राजेंद्र हगवणेंना अटक कधी करणार, उपस्थित सवाल। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल। युतीतील मित्र पक्षांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी नको, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचा पहिलाच नाशिक दौरा। नाशिकमधील कार्यकर्ते भुजबळांचं जंगी स्वागत करणार। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकसित 103 रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण। मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश। राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट देशभरात 257 कोरोना संशयित, तर मुंबईत 95 कोरोना संशयित रुग्णांची नोंद। प्रशासनाच्या काळजी घेण्याच्या सूचना आहेत। ट्रम्प यांचा विरोध झुगारत आयफोन उत्पादक कंपनीची भारतात गुंतवणूक। भारतातील निर्मिती वाढवण्यावर ॲपल कंपनीचा जोर। फॉक्सकॉनची भारतात 12,800 कोटींची गुंतवणूक। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत अनिल परबांचं मोठं विधान। दोन्ही नेते भेटून निर्णय घेणार, युतीला सकारात्मक प्रतिसाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।